मी त्या परिसराला भेट देण्याचं कारण एवढंच होतं की तिथल्या जमीन मालकांच्या बाबत जे उगाचच गैरसमज पसरवले जात आहेत त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. मी स्वतः सरदेसाईंना घेऊनच काल त्याची पाहणी केली. त्यांनी 5 एकर जागा देण्याचं मनापासून मान्य केलेलं आहे. हा देखील त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. आणि ज्या कुटुंबाची परंपरा 1100 सालापासून आहे त्या कुटुंबाची फक्त मागणी अशी आहे की आम्हाला त्या स्मारकाच्या बाजूला 5-7 गुंठे जागा द्या. आणि ती देखील देवेंद्रजींनी, एकनाथ शिंदेसाहेबांनी आणि अजितदादांनी मान्य केलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कुठेही गैरसमज नाही. जमीन द्यायला ते तयार झालेले आहेत. म्हणून मी जबाबदारीनं सांगितलं की येत्या महिनाभरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचा आराखडा तयार होईल आणि 90 दिवसामध्ये आम्ही निविदेपर्यंत पोहोचू. मुंबईतला जो सिमेंटचे रस्ते त्यामध्ये काही भ्रष्टाचार झाल्याचं पत्र पुन्हा एकदा अजित ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं पाहायला मिळते. मी सुद्धा या संदर्भात भाषण मांडलं. मला असं वाटतं की गेले 2.5 वर्ष जे काम मुंबईमध्ये कधी होऊ शकलं नाही ते महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून झालं. काँक्रिटीकरणचे जवळजवळ 750 किलोमीटरचे रस्ते हे 2 टप्प्यामध्ये मुंबईमध्ये होत आहेत. पहिला टप्पा 6,300 कोटीचा आहे आणि त्याच्यानंतर पुढचा टप्पा आहे. मला असं वाटतं की उगाचच काहीतरी टीकाटिप्पणी करायचं, एकनाथ शिंदेसाहेबांची बदनामी करायची, त्यांच्या खात्यावर आक्षेप घ्यायचा हा काही लोकांचा उद्योग आहे. त्यामुळे याच्यातनं काही निष्पन्न होणार नाही. मुंबईकर मुंबई महानगरपालिकेला देखील भरभरून आम्हालाच मतदान करणार आहेत. आता हे काँक्रिटीकरणचे रस्ते किंवा मुंबईतले प्रश्न मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ शकतात म्हणून काही लोकांच्या डोळ्यासमोर आलेले आहेत. त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. मुंबई महानगरपालिकेवर देखील महायुतीचाच भगवा फडकणार आहे. तर काल नारायण राणेंनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन दिशा सालियन प्रकरणामध्ये स्वतः उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंचं नाव घेऊ नये म्हणून फोन केलेला होता अशी या ठिकाणी कबुली दिलेली आहे. पत्रकार परिषद भाजपाचे ज्येष्ठ नेते नारायणराव राणे साहेबांनी घेतली. त्यांना फोन कोणी केला होता? उद्धवजींनी केला होता. कधी केला होता हे मला माहीत नाही. काय बोलले हे मला माहीत नाही. राणेसाहेबांनी काल जे सांगितलं ते आम्ही ऐकलेलं आहे. त्याच्यामुळं फोन केला की नाही हे राणेसाहेब चांगलं सांगू शकतात आणि केला की नाही हे दुसरं सांगणारं कोण आहे? तो उद्धवजी आहेत. त्या दोघांना विचारा. या विषयावर सध्या राजकारण सुरू असलेलं पाहायला मिळते. म्हणजे असा फोन केलाच नाही असं मला याच्यामध्ये स्पष्ट सांगायचं तर मला या भानगडीमध्ये पडायचं नाही. ही न्यायप्रविष्ट बाब आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी न्यायालयाकडे दाद मागितलेली आहे आणि न्यायालयाकडे दाद मागितलेली असताना आपण त्याच्यामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून बाहेर भाष्य करणं हे योग्य नाही, कायद्याला धरून नाही. त्याच्यामुळे योग्य तो निर्णय न्यायालय घेईल आणि तसे निर्देश पोलिसांना देईल. भाजपचे नेते जातीयवादी आहेत असा आरोप संजय राऊत यांनी केलेला पाहायला मिळतो. काय सांगा? नाही, संजय राऊत साहेबांची पत्रकार परिषद रोजच सकाळी 9-9:30 वाजता होते आणि त्या प्रत्येक प्रश्नावर तुम्ही आमची उत्तरं मागता. माझं असं म्हणणं आहे की या सगळ्या पत्रकार परिषदेतनं आपण देखील त्यांना एक प्रश्न विचारला पाहिजे की हे सगळं किती दिवस चालणार आहे. आणि दुसरी माझी आपल्याला विनंती आहे की त्यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर आम्हाला प्रश्न विचारून आम्ही उत्तर दिलंच पाहिजे. असं पण बंधन कृपा करून आमच्यावर घालू नका. कारण ते मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलं, मी पण त्याची प्रॅक्टिस करतो आहे. रोज सकाळी उठून असंबंध बोललं की TRP वाढतो असं मला वाटायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे आता अधिवेशन संपल्यानंतर तो पण देखील मी एकदा प्रयत्न करून बघणार आहे की त्यांच्या अगोदर 8:30 वाजता पत्रकार परिषद घ्यायची आणि असंबंध बोलायचे.